श्लोक 10. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्विपरिवर्तते. अर्थ, हे कुंतीपुत्रा, माझ्या अध्यक्षतेखाली म्हणजेच माझ्या साक्षीत्वाने ही प्रकृती जड व चेतन म्हणजेच स्थावर आणि जंगम अशा प्रकारची उत्पत्ती केली जाते. त्याचमुळे जग परिवर्तित होत राहते. विवरण: परमेश्वराच्या अध्यक्षतेखाली राहून म्हणजे परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली राहून प्रकृती स्थावर जंगम सृष्टीची उत्पत्ती करीत असते. प्रकृतीरूप दैवी शक्तीचा परमेश्वर हा अधिष्ठाता आहे आणि त्याचेच प्रेरणेने हे सर्व सृष्टीचे उत्पत्ती आणि प्रलयाचे कार्य सातत्याने चालू असते. हाच चराचर सृष्टीचा जन्ममरणाचा फेरा हे विशेषरित्या घडवणारे परिवर्तन आणि आवर्तन आहे असे तू समज. उत्पत्ती व लयाचे हे चक्र नित्य चालू आहे आणि ते विपरिवर्तते या शब्दाने इथे व्यक्त केलेले आहे. भगवंत हे अर्जुनाला पुन्हा पुन्हा सांगत आहेत, कारण परब्रह्म सनातन आहे. ते कधीच निर्माण झाले नाही, ते जन्माला आले नाही आणि त्याचमुळे ते कधीही नष्टसुद्धा होणार नाही. आणि त्याचेच साक्षीने या सर्व सृष्टीचे उत्पत्ती प्रलयापासून सर्व व्यवहार नित्य होत राहतात. तो यामध्ये कधीही आसक्त नसतो. हे सर्व करण्यात त्याला स्वतःला कोणत्याही प्रकारचे सुख किंवा दुःख होत नाही. म्हणजे उत्पत्ती झाली म्हणून त्याला सुख वाटत नाही किंवा या सर्व सृष्टीचा लय झाला म्हणून तो कोणत्याही प्रकारचे दुःख करत नाही, कारण तो उदासीन आणि अभोक्ता आहे. प्रत्येकाने आपले कर्म याच भावनेने केले तर प्रत्येकजण आपले स्वतःचे निश्चितपणे कल्याण करून घेऊ शकेल. आणि गृहस्थाश्रमामध्ये हे सहज कसे साध्य आहे ते आपण पाहूया. यामध्ये म्हणजे कुटुंबात पिता हा अधिष्ठाता आहे, माता ही प्रकृती आहे, तर संतान ही संपूर्ण सृष्टी आहे. या दृष्टीने जर आपण विचार केला तर प्रत्येक कुटुंब हे आदर्श होईल. कोणीच केवळ स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता सर्वांचे कल्याण करण्यात जर विचार करून आपले वर्तन ठेवेल तर सर्वांचे कल्याण इथे निश्चितपणे साधले जाईल असं भगवंत सांगत आहेत. भगवंत अर्जुनाला त्याच्या अध्यक्षतेखाली युद्ध करायला सांगत आहेत आणि तसे जर अर्जुनाने केले तर त्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटण्याचे काहीच कारण नाही असं सुद्धा सुचवत आहेत. आणि हा उपदेश न जाणणारे लोक कसे पतित होतात हे भगवंत आपल्याला पुढील श्लोकात सांगणार आहेत. इथे आपण थांबूया.